नमस्कार. कसं आहे सगळे? तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर दुपारच्या जेवणाची तयारी झाली, थोडीशी बाकी राहिली. तर आज मी बनवली आहे चिकन बिर्याणी. तर त्यासाठी मी हा उभा लांबडा असा कांदा कटिंग करून घेतला, तो नंतर तळून घेतला. कारण बिर्याणी म्हटलं तर तळलेला कांदा आला क्रिस्पी असा करून घेतला. नंतर बटाट्याचे काप करून तेही तळून घेतले. नंतर सगळे मसाले जे असतात खडे मसाले ते टाकून मी भात असा बनवून घेतला. आणि ह्याला तुम्ही बिर्याणी म्हटलं की तांदूळ असा सुटसुटीत असायला हवा, त्यासाठी मी सुटसुटीत तांदूळ घेतले. तर ते सुटसुटीत असं तर भात बनवताना मी सुरुवातीला उभा लांबडा चिरलेला कांदा पण करून जिरं टाकलं, तेजपत्ता, लवंग, मिरी हे पण टाकून घेतलं, वेलची. सगळे मसाले वगैरे फ्राय करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकलं. पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ धुवून ठेवायचे, त्याच्यामुळे चांगला सुटसुटीत असा भात तयार होतो. आणि नंतर उकळी आल्यानंतर हे सगळे तांदूळ टाकून दिले आणि लिंबू पिळून घेतले, जेणेकरून आपला भात एकदम सुटसुटीत तयार होतो. तर असा हा भात पण आपला रेडी झाला. आणि त्याच्यासोबत ग्रेव्ही पण टाकली आहे. तर बनवून झाले एकदम गरम गरम आहे. तर ह्या ग्रेव्हीसाठी मी पहिलं सूप बनवून घेतलं, शिजवून घेतलं, जेणेकरून मला सूप होतं. चिकन शिजवताना मी धना पावडर, मिरची, पुदिना, थोडी कोथिंबीर, कारण बिर्याणीसाठी पुदिना कोथिंबीरचं वाटतं पण टाकते. आणि मीठ, गरम मसाला आणि सगळं मिक्स करून सूप बनवून घेतलं. नंतर फोडणीला आपले जे वाटप असतात वेगळं वाटप ठेवलं. बिर्याणीसाठी ग्रेव्ही पण लागते. तर ग्रेव्हीसाठी मी कांदा भाजून खोबरं, लसूण, अद्रक हे सगळ्यांचं वाटप करून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. ते सगळं वाटप करून मी अशी ग्रेव्ही मी बनवून घेतली. एकदम छान अशी घट्ट ग्रेव्ही पाहिजे, म्हणजे मीडियम, जास्त घट्ट पण नाही आणि मीडियम अशी करून घेतली. आता फक्त माझा जो बिर्याणीचा थर बाकी राहिला, बाकी जेवढी तयारी होती ती सगळीमध्ये झाली. मला सगळं आटवून घेण्यात थर लावायचं बाकी आहे. ते मी जाऊन ते सगळं थर टोपामध्ये लावून घेतली. फायनली आता थर लावायला घेतलाय. पूर्ण भात पसरून घेतलाय शिजवलेला भात आपण. त्यानंतर बटाट्याचा थर लावायचं चाललंय. नंतर जी आपण चिकन ग्रेव्ही बनवली आहे ती पण त्यावर टाकून घेऊ. बिर्याणीसाठी मोठे पीस चांगले करून घेतले. ग्रेव्ही पण भातावर टाकायचं टाकून घेतले. आणि कांदा पण तळलेला हा जो घेतला होता क्रिस्पी करून त्याचा पण थर लावला. पुन्हा एकदा
असा दुसरा थर पण लावून घेणार आहे. तर फायनली हा थर रचून झालाय बघा. आता गॅसवर मी मुरायला ठेवते तवा ठेवून. चला फायनली भात तयार झाला आहे. तर एकदम असं झाकून खोलल्यानंतर गरमागरम असं वाफ आली आहे. स्मेल तर खूप सुंदर आला आहे भाताचा. कलर पण खूप छान झाला आहे. आणि जो तळलेला कांदा आहे तो टाकला आहे तर त्याचा खूप स्मेल सुंदर येतो आहे आणि खूप सुटसुटीत असा झाला आहे भात. स्मेल तर खूप सुंदर येतो आहे. बघू शकता किती गरमागरम भात दिसते. तर माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटले कारण सकाळपासून ही सगळी मेहनत करून खूप भूक लागली आहे. तर असं झालं कधी जेवतो आहे. आणि त्याच्यासोबत हे काकडी घेतली आहे कटिंग करून आणि लिंबू पण आहे, चाट मसाला आहे त्याच्यासोबत. फायनली तयार झाला आहे आणि खरंच बनवून बघा. कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा बनला आहे तो. फायनली तर मला खूप भूक लागली आहे. मी आता घेते आणि ताव मारते. चला बाय.